नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा साम्राज्याबद्दल आणि शहराबद्दल बोलणार आहोत ज्याच्या नावाचा अर्थच आहे विजयाचं शहर. 14व्या ते 16व्या शतकापर्यंत दक्षिण भारतावर राज्य करणारं विजयनगर साम्राज्य. अगदी. पण ही केवळ एका साम्राज्याची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे एका हरवलेल्या शहराची, जे जवळजवळ एका दुष्काळी प्रदेशातून उभं राहिलं. आणि इतकं भव्य झालं की परदेशी प्रवासी त्याला जगातलं सर्वोत्तम शहर म्हणू लागले. आणि मग तेच शहर अचानक जवळजवळ नाहीसंच झालं. आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आपल्याकडे यासाठी अनेक धागेदोरे आहेत. म्हणजे कुठले धागेदोरे? पुरातत्व खात्याने केलेले उत्खनन आहेत, परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेली वर्णनं आहेत, दगडी शिलालेखांवर कोरलेले आदेश आहेत आणि लोकांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आठवणी. वा, म्हणजे या सगळ्याला एकत्र जोडून आपण विजयनगरच्या गौरवशाली भूतकाळात डोकावणार आहोत. बरोबर. आज त्या जागेला हम्पी म्हणतात. हा नावाचा घोळ काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. विजयनगर हे साम्राज्याच्या राजधानीचं अधिकृत नाव होतं. विजयाचं शहर. पण 1565 मध्ये एक मोठी लढाई झाली. तालिकोटाची लढाई. हो, तालिकोटाची लढाई, जिला राक्षसी तांगडीची लढाई असेही म्हणतात. या लढाईनंतर दख्खनच्या सुलतानांनी मिळून हे शहर अक्षरशः लुटलं, जाळलं आणि पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. म्हणजे एक भरभराटीला आलेलं शहर? हो, पूर्णपणे ओसाड पडलं. आणि मग तिथल्या स्थानिक लोकांनी त्या जागेला त्यांच्या स्थानिक मातृदेवता पंपादेवी यांच्या नावावरून हम्पी असं नाव दिलं. अच्छा, म्हणजे विजयनगरची भव्यता फक्त लोकांच्या आठवणींमध्ये आणि कथांमध्ये जिवंत राहिली. अगदी. एका अर्थाने ते एक हरवलेलं शहर होतं. मग हे हरवलेलं शहर जगासमोर पुणे कोणी आणलं? इतके मोठे अवशेष काही कायम लपून राहू शकत नाहीत. बरोबर. ह्याचं श्रेय जातं कर्नल कॉलिन मॅकेन्झी नावाच्या एका अवलिया माणसाला. ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक अभियंता होते, पण त्यांचा खरा जीव होता भारताच्या इतिहासात. कॉलिन मॅकेन्झी? हो. 1800 साली ते या अवशेषांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी या जागेचा पहिला सर्वेक्षण नकाशा तयार केला. त्यांनीच जगाला सांगितलं की हे भग्नावशेष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकेकाळचं महान विजयनगर आहे. त्यांनी ही माहिती कशी गोळा केली असेल? म्हणजे तेव्हा तर आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती. त्यांची पद्धत खूप रंजक होती बरं का. त्यांनी तिथल्या विरूपाक्ष आणि पंपादेवी मंदिरांच्या पुजाऱ्यांशी बोलून त्यांच्या आठवणी आणि कथा नोंदवून घेतल्या. म्हणजे तोंडी इतिहास? हो. त्यानंतर म्हणजे 1836 पासून इतिहासकारांनी तिथल्या शिलालेखांवरील कन्नड, तेलुगू आणि संस्कृत लिपी वाचायला सुरुवात केली. मग 1856 पासून फोटोग्राफर्सनी त्या अद्भुत वास्तूंची छायाचित्र काढली. म्हणजे हे एका माणसाचं काम नव्हतं? नाहीच. या सगळ्या पुराव्यांचे तुकडे एकत्र जोडून म्हणजे शिलालेख, प्रवाशांची वर्णनं, लोकांच्या आठवणी आणि पुरातत्वीय पुरावे या सगळ्यांवरून इतिहासकारांनी विजयनगरचा इतिहास पुन्हा जिवंत केला. वा, अनेक पिढ्यांनी मिळून या शहराची कहाणी पुन्हा शोधून काढली. आता मला या साम्राज्याच्या सुरुवातीबद्दल जाणून घ्यायचंय. पाया कोणी रचला या विजयाच्या शहराचा? परंपरेनुसार 1336 मध्ये हरिहर आणि बुक्का नावाच्या 2 भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. हरिहर आणि बुक्का? हो. त्यांचं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे दक्षिण भारतातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या परंपरा मांडणाऱ्या लोकांना एकत्र आणून एक मजबूत साम्राज्य उभं करणं. आणि ते यात यशस्वी झाले. त्यांनी पाया रचला. पण जेव्हा आपण विजयनगरच्या वैभवाबद्दल बोलतो तेव्हा कृष्णदेवराय यांचं नाव नेहमीच समोर येतं. असं काय खास होतं त्यांच्या काळात? अगदी बरोबर. कृष्णदेवरायांचा कार्यकाळ म्हणजे 1509 ते 1529 हा खऱ्या अर्थाने साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. सुवर्णकाळच? हो. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त एक महान योद्धे नव्हते, तर एक कुशल प्रशासक आणि कलेचे जाणकारही होते. त्यांनी 1512 मध्ये कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांमधला रायचूर दोआब हा सुपीक प्रदेश जिंकला, जो अनेक वर्षांपासून संघर्षाचं कारण होतं. बरोबर. मग 1520 मध्ये त्यांनी विजापूरच्या सुलतानाचा निर्णायक पराभव केला. पण याहूनही विशेष म्हणजे त्यांनी तेलुगूमध्ये अमुक्तमाल्यदा नावाचा राज्यशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला. एक राजा स्वतः ग्रंथ लिहित होता, हे तर विलक्षण आहे. हा ग्रंथ युद्धाबद्दल होता की प्रशासनाबद्दल? मुख्यतः प्रशासनावर. आणि त्यात त्यांनी व्यापाराबद्दल जे लिहिलं आहे ते तर आजच्या काळातही महत्वाचं वाटेल. खरंच? काय लिहिलंय त्यांनी? कृष्णदेवराय लिहितात, राजाने आपल्या देशातील बंदरं सुधारावीत आणि व्यापाराला प्रोत्साहन द्यावं.
जेणेकरून घोडे, हत्ती, मौल्यवान रत्ने, चंदन, मोती यांसारख्या वस्तू मुक्तपणे आयात करता येतील. या एका वाक्यातून त्यांची आर्थिक आणि लष्करी दूरदृष्टी स्पष्ट दिसते. पण एक मिनिट, यात घोडे इतके महत्त्वाची का होते? कारण त्या काळातलं युद्ध पूर्णपणे घोडदळावर अवलंबून होतं. ज्याच्याकडे वेगवान आणि मजबूत घोडदळ तोच जिंकेल. आणि असे घोडे भारतात नव्हते का? होते, पण लष्करी सामर्थ्यासाठी आवश्यक असलेले अरबी आणि मध्य आशियाई जातीचे शक्तिशाली घोडे नव्हते. त्यामुळे या घोड्यांचा व्यापार खूप महत्त्वाचा होता. सुरुवातीला अरब व्यापारी होते, मग कुदिरई चेट्टी म्हणजे घोड्यांचे स्थानिक व्यापारी आले. आणि मग पोर्तुगीज आले. हो, 1498 नंतर तर पोर्तुगीज पश्चिम किनाऱ्यावर आले आणि त्यांनी या व्यापारावर जवळजवळ मक्तेदारी मिळवली. अच्छा, म्हणजे घोड्यांच्या व्यापारावर नियंत्रण म्हणजे लष्करी सामर्थ्यावर नियंत्रण. मला त्यांच्या प्रशासनाबद्दल एक शब्द नेहमी ऐकू येतो, अमरनायक प्रणाली. ही काय होती नेमकी? ही विजयनगरची एक प्रमुख राजकीय संकल्पना होती. असं मानलं जातं की ती दिल्ली सल्तनतच्या इक्ता प्रणालीवरून प्रेरित होती. अच्छा. यात अमरनायक हे लष्करी कमांडर होते. राजा त्यांना राज्य करण्यासाठी ठराविक प्रदेश देत असे. सारखे होते. मग त्यांच्यावर राजाचं नियंत्रण कसं राहायचं? बरोबर, धोका तर होताच. हे अमरनायक त्या प्रदेशातून कर वसूल करायचे. त्यातील काही भाग ते स्वतःच्या खर्चासाठी आणि सैन्य, घोडे, हत्ती सांभाळण्यासाठी ठेवायचे. आणि याच सैन्याचा जोरावर राजा राज्य करायचा? अगदी. याच सैन्याच्या जोरावर राजा पूर्ण दक्षिण द्वीपकल्पावर नियंत्रण ठेवत असे. या बदल्यात ते राजाला वार्षिक खंडणी पाठवत आणि आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी दरवर्षी दरबारात महागड्या भेटवस्तू घेऊन हजर राहत. म्हणजे ही एक प्रकारची तडजोड होती. ही प्रणाली राज्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक होती. पण याच नायकांमुळे पुढे साम्राज्याला आव्हानं उभी राहण्याची शक्यताही होती. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही एक दुधारी तलवार होती. पण आता या सत्तेमुळे आणि संपत्तीमुळे जी राजधानी उभी राहिली ती तर आणखीनच अविश्वसनीय होती. हो, कृष्णदेवरायांच्या काळात साम्राज्याची ताकद आणि संपत्ती शिखरावर पोचली होती. चला तर मग त्या शहरातच प्रवेश करूया. सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया पाण्याच्या व्यवस्थेपासून. कारण हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठी असलं तरी हा प्रदेश दक्षिण भारतातील सर्वात शुष्क प्रदेशांपैकी एक आहे. इथे ग्रॅनाइटच्या खडकाळ टेकड्या आहेत आणि पाऊसही कमी. मग इतक्या मोठ्या शहराला आणि शेतीला पाणी कसं पुरवलं जात होतं? इथेच त्यांची इंजिनिअरिंग दिसून येते. त्यांनी नदीला बंधारे घालून आणि पावसाचं पाणी साठवून प्रचंड मोठे जलाशय तयार केले. उदाहरणार्थ कमलापुरम तलाव. कमलापुरम तलाव? हो, याचं पाणी कालव्यांमधून केवळ शेतांपर्यंतच नाही तर रॉयल सेंटर म्हणजे राजवाड्यांच्या भागापर्यंतही पोहोचवलं जात होतं. हिरिया कालवा हा तर 1 मैल लांब कालवा होता जो थेट नदीतून पाणी शहरात आणत होता. कमाल आहे. आणि शहराची सुरक्षा, मी वाचलंय की पर्शियन राजदूत अब्दुल रझाक तर इतका प्रभावित झाला होता की त्याने शहराला 7 तटबंदी असल्याचं लिहून ठेवलं आहे. 7? हो, आणि हेच या शहराचं सर्वात मोठं आश्चर्य आहे. कल्पना करा, तुम्ही शहराच्या जवळ पोहोचत आहात. तुम्ही एक भिंत ओलांडता आणि तुम्हाला हिरवीगार शेतं दिसतात. मग दुसरी, मग तिसरी. पण तटबंदीच्या आत शेती आणि जंगलं कशासाठी? हे तर खूप विचित्र आहे. नाही, यामागे एक स्पष्ट लष्करी धोरण होतं. मध्ययुगीन काळात शत्रू शहराला वेढा घालून बसायचे, कधीकधी महिनोन्महिने. बाहेरून येणारी अन्नधान्याची रसद तोडण्यासाठी. बरोबर, पण विजयनगरने शेतीच तटबंदीच्या आत घेतल्यामुळे वेढा कितीही काळ चालला तरी शहरात अन्नधान्याची कमतरता भासणार नव्हती. हे तर प्रचंड हुशारीचं लक्षण आहे. आणि या भिंती कशा बांधल्या होत्या? त्या कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याशिवाय एकमेकांत अडकवलेल्या पाचर आकाराच्या दगडांनी बांधलेल्या होत्या. इतक्या अचूकपणे की आजही त्या उभल्या आहेत. चला, आता ह्या सुरक्षित शहराच्या आत जाऊया. रॉयल सेंटरमध्ये तिथल्या मुख्य इमारती कोणत्या होत्या? या भागात 60 पेक्षा जास्त मंदिरं आणि 30 पेक्षा जास्त राजवाड्यांसारख्या इमारतींचे अवशेष आहेत. पण यात सर्वात भव्य आहे महानवमी डिब्बा. महानवमी डिब्बा? हो, हा जवळपास 11,000 चौरस फूट पाया असलेला आणि 40 फूट उंच असा एक विशाल मंच आहे. नावावरूनच कळतं की इथे दसरा नवरात्रीचा उत्सव साजरा होत असणार. म्हणजे राजा इथे बसून आपली शक्ती आणि प्रतिष्ठा यांचं प्रदर्शन करायचा. अगदी बरोबर. इथे दसऱ्याचा 9 दिवसांचा भव्य उत्सव व्हायचा. अमर नायकांकडून भेटवस्तू स्वीकारल्या जायच्या. कुस्ती, मिरवणुका, घोड्या हत्तींची पूजा हे सगळं इथे व्हायचं. आणि ते लोटस महाल, नावावरून तर वाटतंय की ही जागा खूपच वेगळी असणार.
खरं तर हे नाव 19व्या शतकातील ब्रिटिश प्रवाशांनी दिलंय, कदाचित त्याच्या कमळाच्या कळीसारख्या आकारामुळे. मग ते खरं काय होतं? इतिहासकारांच्या मते हे राजाचा समुपदेशन कक्ष असावा, जिथे तो आपल्या महत्त्वाच्या सल्लागारांना, नायकांना भेटत असे. याच्या कमानीवर आणि घुमटांवर इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. अच्छा, म्हणजे कला आणि स्थापत्य शैलीच्या बाबतीत ते खूप मोकळ्या विचारांचे होते. नक्कीच. याच भागात हजारा राम मंदिर नावाचं एक मंदिरही आहे. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. हे कदाचित फक्त राजा आणि त्याच्या परिवाराच्या खाजगी वापरासाठी होतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतल्या भिंतींवर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. जणू काही दगडात कोरलेलं एक चित्रपुस्तकच. म्हणजे रॉयल सेंटर हे सत्ता आणि वैभवाचं प्रदर्शन होतं, पण शहरात एक सेक्रेट सेंटर म्हणजे पवित्र केंद्र सुद्धा होतं. राजधानी म्हणून हीच जागा का निवडली गेली, यामागे काही विशेष कारण होतं का? नक्कीच होतं. खरं तर राजकारण आणि धर्म इथे वेगळे करताच येत नाहीत. स्थानिक परंपरेनुसार याच तुंगभद्रेच्या काठावरील खडकाळ टेकड्यांवर रामायणातील वानरराज वाली आणि सुग्रीवाचं किष्किंधा राज्य होतं. अच्छा, म्हणजे या जागेला आधीपासूनच एक पौराणिक महत्त्व होतं? हो, आणि आणखी एक आख्यायिका अशी आहे की इथेच स्थानिक मातृदेवता पंपादेवीने भगवान विरूपाक्ष, जे शिवाचेच एक रूप आहेत, त्यांच्याशी विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली होती. म्हणजे विजयनगरच्या स्थापनेपूर्वीपासूनच हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र होतं. बरोबर. आणि राजांनी याच धार्मिक महत्वाचा उपयोग करून घेतला. त्यांनी दावा केला की ते भगवान विरूपाक्ष यांच्या नावानेच राज्य करत आहेत. याचा त्यांच्या सत्तेला कसा फायदा झाला? यामुळे त्यांच्या सत्तेला एक दैवी अधिष्ठान मिळालं. ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी मानू लागले. त्यांच्या सर्व शाही आदेशांवर श्री विरूपाक्ष अशी कन्नड लिपीत सही केली जात असे. आणि इथल्या मंदिरांच्या स्थापत्य शैलीतही काही वेगळेपण होतं का? हो, विजयनगरच्या राजांनी मंदिर स्थापत्यकलेत रायगोपुरम म्हणजेच भव्य शाही प्रवेशद्वारे बांधायला सुरुवात केली. ही प्रवेशद्वारे इतकी उंच बांधली जात की ती मंदिराच्या मुख्य शिखरांपेक्षाही उंच दिसत. राजाच्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून. अगदी. 2 प्रमुख मंदिरांचा उल्लेख नेहमी होतो, विरूपाक्ष आणि विठ्ठल मंदिर. बरोबर. विरूपाक्ष मंदिर एक प्राचीन देवस्थान होतं, ज्याचा विजयनगर काळात खूप विस्तार करण्यात आला. कृष्णदेवरायांनी त्यांच्या राज्यारोहणानंतर इथे एक भव्य मंडप बांधला. तर विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाला समर्पित आहे, पण हे खूपच रंजक आहे. कर्नाटकात विठ्ठलाचं मंदिर. हो, यावरून दिसतं की विजयनगरच्या राजांनी वेगवेगळ्या प्रादेशिक परंपरांना आणि देवतांना आपल्या साम्राज्यात मानाचं स्थान दिलं. त्यांनी एक अशी शाही संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जी संपूर्ण दक्षिण भारताला आपली वाटेल. आणि या विठ्ठल मंदिरातच तो प्रसिद्ध दगडाचा रथ आहे, नाही का? हो, तो तर स्थापत्यकलेचा आणि शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना मानला जातो. तर या सगळ्याचा अर्थ असा होतो की विजयनगर हे फक्त एक साम्राज्य नव्हतं. ते उत्कृष्ट शहरी नियोजन, प्रगत स्थापत्यकला, लष्करी धोरण आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा संगमाचं एक जिवंत उदाहरण होतं. अगदी बरोबर. पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेसने या शहराला जगातील सर्वोत्तम सुसज्ज शहर म्हटले होते. तो लिहितो की इथल्या बाजारपेठांमध्ये जगभरातील वस्तू मिळत होत्या, पाण्याची उत्तम सोय होती आणि शहर अत्यंत सुरक्षित होतं. तरीही त्याचा पूर्णपणे नाश झाला. हो, 1565च्या एका लढाईनंतर आज आपल्याकडे फक्त अवशेष उरले आहेत, पण त्या अवशेषांमधूनही त्याची पूर्वीची भव्यता स्पष्टपणे दिसून येते. आणि यातूनच आजचा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जे साम्राज्य इतकं शक्तिशाली, सुनियोजित आणि समृद्ध होतं, ते इतक्या सहजासहजी कसं नाहीसं झालं? साम्राज्यांचा उदय आणि अस्त आपल्याला काय शिकवतो? ती मागे काय सोडून जातात? फक्त दगड आणि कथा, की त्याहूनही अधिक काही? यावर नक्की विचार करा.